संकट कितीही मोठं येऊ दे त्याच्या समोर छाती काढून उभं राहायचं आणि त्या संकटाला तोंड द्यायचं. आत्महत्या हे संकटांवरचं किंवा शेतीवरचं सोल्युशन होऊ शकत नाही. नमस्कार, मी राहुल महाजन, मधुर खानदेश मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या पाचोरा शहरामध्ये देऊळबंद 2 चित्रपटाचे सिने अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, कलाकार या ठिकाणी आलेले आहेत. देऊळबंदच्या बाबतीत जर आपण सांगितलं तर अध्यात्म आणि विज्ञानच्या जोड बघून हा चित्रपट निर्मित केलेला आहे. हे पहिले दिग्दर्शक आहेत की ते खानदेशातील शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा चित्रपट प्रदर्शित करून प्रत्येक थिएटरला भेट देत आहेत. आपल्या सोबत प्रवीण दादा आहेत, तरडे आपण त्यांच्याशी बोलावं. मला खूप आनंद आला. खानदेशात खूप जोरात चाललाय. अजूनही ज्यांनी पाहिला नाही त्यांनी पाहून घ्या, कारण सिनेमा इतिहास घडवतोय आणि निर्माता खानदेशचा आहे. एकंदरीत जर आपण बघितलं मराठी चित्रपटामध्ये एकीकडे राजा शिवाजी हा मोठा चित्रपट रिलीज होतो, त्यामध्ये मोठे अभिनेते रितेश दादा आहेत, त्यांच्या सोबतच आपण प्रदर्शित केला. आपल्या मनात शंका क्वेश्चन काय होते? नाही माझे आतापर्यंत जे साही चित्रपट आले साही सुपरहिट आहेत. मनात शंका कुशंका अजिबातच नव्हती, कारण पहिला देऊळबंद इतका सुपरहिट होता आणि 10 वर्षांनी त्याचा पार्ट 2 येत होता. लोक वाट बघत होती 10 वर्ष. त्यामुळे हे जे आता तुम्हाला दिसतंय, उलट मला असं वाटतंय की अजून थोडं कमीच चाललंय. म्हणजे 100 कोटीचा टप्पा आत्ताच पार करायला पाहिजे होता. त्यामुळे अजूनही ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी पाहून घ्या. खूप मोठा सिनेमा आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने, आणि या सिनेमाच्या मागे कुठलाही चॅनल नाही किंवा कॉर्पोरेट कंपनी नाही. यापूर्वी काय होतं, यापूर्वी जेवढ्यांनी 100 कोटीचा टप्पा पार केलाय सगळे सिनेमे कुठल्या ना कुठल्या तरी चॅनलचे होते. सिंगल प्रोड्युसर साठी ही खूप आनंदाची गोष्ट राहणार आहे की कुठलीही चॅनल किंवा कॉर्पोरेट कंपनी नसताना पाठीशी एक सामान्य प्रोड्युसरचा सिनेमा 100 कोटीच्या पार चाललाय. या आपण जसं मुळशी पॅटर्न किंवा हंबीरराव असे मोठे चित्रपट केले, त्याचा तुम्ही एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की तुमच्या अर्धांगिनी जी स्नेहल तरडे 10x10च्या खोलीत आपण राहतो, ती जॉब करत होती, परंतु तुम्ही त्यांना सांगितलं की जॉब सोडा. अर्धांगिनी म्हणून तुमच्या सोबत त्यांचा पाठिंबा आणि या चित्रपटात त्यांचा मेन रोल होता. काय सांगा? नाही, इतके दिवस संसार तिच्यामुळेच उभा राहिला ना. लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात ती एवढी मोठी ऍक्ट्रेस असून, ती किती मोठी ऍक्ट्रेस आहे या सिनेमातनं तर सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय. पण असं असतानाही तिने नोकरी केली आणि अभिनयाचं करिअर थांबवलं. मग तिच्या नोकरीच्या जीवावर पहिले 2-3 वर्ष संसार चालला, म्हणून मी बाहेर काम करू शकलो. प्रत्येक ज्या यशस्वी संसार होतो त्या प्रत्येक पुरुषाच्या मागे अशी अर्धांगिनी असतेच, आणि तिचा अभिनय, मोहन जोशींचा अभिनय, याच्या जीवावर हा सिनेमा एवढा मोठा झालाय. त्यामुळं प्रत्येकाची बायको हीच तुमचा संसार उभा करत असते, तुमच्या पाठीमागे उभी असते. शक्यतो जेव्हा वेळ येईल, चान्स मिळेल, तिला आपण पाठीमागून पुढे आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चित्रपटामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये याच्यावरती सगळं दाखवलेलं तुम्ही प्रेक्षकांना आणि शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? शेतकऱ्यांना आवाहन करेल, हा सिनेमा बघा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या सिनेमात मी दिलेली आहेत, आणि संकटांना आपण तोंड दिलं पाहिजे ना. संकटांना घाबरून शेतीमध्ये संकट जर आपल्या मागच्या 70 पिढ्या शेतीच करतायत की, बरोबर ना. आपल्या बापदादांनी तेव्हा जर शेतीतल्या संकटांना घाबरून आत्महत्या केल्या असत्या, मुघलांनी तर किती आक्रमण केली, आपली पिकं नासवली, तेव्हा आपल्या बापदादांनी आत्महत्या केल्या असत्या तर आज आपण जन्माला आलो असतो का? संकट कितीही मोठं येऊ दे त्याच्या समोर छाती काढून उभं राहायचं आणि त्या संकटाला तोंड द्यायचं. आत्महत्या हे संकटांवरचं किंवा शेतीवरचं सोल्युशन होऊ शकत नाही. तुमच्या अर्धांगिनीने खूप चांगला संदेश या ठिकाणी दिला आहे. तुम्ही स्वतः इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं आहे. तुम्ही या युवा तरुणांना काय आव्हान कराल? काही नाही, त्यांनाही सांगेल एकत्रित जाऊन देऊळबंद बघा आणि माझ्या बायकोचे इंटरव्ह्यू ऐका. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. नक्कीच हे होते अभिनेते प्रवीण तरडे आणि दिग्दर्शक यांनी खानदेशामध्ये येऊन प्रत्येक थिएटरला भेट दिलेली आहे. खूप चांगला प्रतिसाद त्यांना या ठिकाणी मिळाला आहे. तर आपण मित्रांनो, देऊळबंद 2 हा जर बघितला नसेल तर नक्कीच आपल्या परिवारासोबत जाऊन आपल्या या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आपण नक्कीच बघा.